मागच्या तासाला किंवा मागच्या व्हिडिओमध्ये इतिहासातील पहिला धडा इतिहास लेखन व पाश्चात्य परंपरा याचा अभ्यास करत असताना इतिहास म्हणजे काय, इतिहास लेखन म्हणजे काय, इतिहासकार कुणाला म्हणतात आणि इतिहासकाराला इतिहास लेखन करत असताना कोणत्या कोणत्या विभागांची मदत होते किंवा सहाय्य होतं, एवढ्या गोष्टीचा आपण अभ्यास केलेला आहे. मित्रांनो, चला तर आता आपण याच्या पुढच्या मुद्द्यांना सुरुवात करूया. आता याचा जो पुढचा मुद्दा आहे की जे इतिहासकार असतात ते इतिहास लेखन करत असताना कोणत्या टप्प्यांचा वापर करून इतिहास लेखन करत असतात. ज्या प्रकारे विज्ञान संशोधन पद्धतीमध्ये प्रायोगिक पद्धतीचा आणि प्रत्यक्ष निरीक्षण पद्धतीचा उपयोग केला जातो, तसंच इतिहास संशोधन पद्धतीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून इतिहासाचं संशोधन आणि लिखाण केलं जातं. त्या अनुषंगाने इतिहास लेखनाच्या किंवा संशोधन पद्धतीचे जे काही टप्पे आहेत त्या पायऱ्यांचा किंवा त्या टप्प्यांचा एक एक मुद्द्याच्या माध्यमातून आपण आज समजून घेऊ. चला, हे बघा, इतिहास संशोधन पद्धतीचे टप्पे किंवा पायऱ्या असा प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारला जाऊ शकतो. त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये 5 टप्पे दिलेले आहेत. यामध्ये म्हणजे इतिहासकाराला संशोधन करत असताना किंवा इतिहास लिहित असताना या 5 टप्प्यांच्या माध्यमातून इतिहासाचं संशोधन आणि संकलन आणि त्यानंतर इतिहास लेखन करावं लागतं. यामध्ये जो पहिला मुद्दा आहे ऐतिहासिक माहितीचे संकलन म्हणजे काय, तर मित्रांनो, इतिहासकाराने एखाद्या घटनेचा इतिहास शोधण्यासाठी आधी ती घटना कशी घडली, त्या घटनेचे परिणाम काय झाले आणि अशा प्रकारे या सर्व गोष्टींचा शोध घेण्यासाठी आधी त्या ऐतिहासिक घटनेच्या माहितीचं संकलन करणं गरजेचं आहे. म्हणजे काय, तर घडलेल्या घटनेच्या संदर्भात जी माहिती उपलब्ध आहे, मग ती लिखित स्वरूपात असेल किंवा ती मौखिक स्वरूपात असेल किंवा दस्तऐवजांमध्ये असेल, तरी सर्व प्रकारची माहितीचं संकलन करून त्या संकलित माहितीला व्यवस्थित मांडणीच्या माध्यमातून एक असा ढाचा तयार करून त्याचं संकलन करणं गरजेचं आहे. आणि मग संकलन झाल्यावर समजा इतिहासकाराने एखादी घटना इतिहास शोधायचं ठरवलं, तर आधी त्या घटनेच्या संदर्भामध्ये जी माहिती आहे त्या माहितीचं सर्वात आधी त्यांना संकलन करावं लागतं. मग त्या माहितीमध्ये कदाचित ती माहिती खरी असेल, खोटी असेल किंवा अन्य कोणत्या संदर्भातली असेल, तर त्या ऐतिहासिक घटनेच्या संदर्भातल्या सर्व माहितीचं संकलन केल्यावर ऐतिहासिक बदलांना कारणीभूत जे घटक आहेत त्यांची सुद्धा माहिती इतिहासकाराला मिळवावी लागते. मित्रांनो, अशा प्रकारे इतिहासकाराला सर्वात प्रथम इतिहास लिखाण करताना किंवा संशोधन करत असताना आधी सर्वात माहितीचं संकलन करणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा आहे की जी माहिती संकलित केलेली आहे त्या माहितीचा तौलनिक विश्लेषणात्मक विचार मांडणे. म्हणजे काय, तर घडलेल्या घटनेबद्दल संकलित माहितीच्या माध्यमातून तुलनात्मक अभ्यास केला पाहिजे दोघी बाजूने. म्हणजे त्या घटनेच्या संदर्भात सत्य, असत्य, भ्रांती किंवा समाजाने किंवा वेगवेगळ्या ठिकाणून आलेले विचार किंवा त्या साधनांमध्ये असलेली उपलब्ध माहिती याचा तुलनात्मक अभ्यास करून त्याचं विश्लेषण केलं पाहिजे. अशा पद्धतीने दुसऱ्या मुद्द्याच्या माध्यमातून तुलनात्मक विश्लेषण अतिशय महत्वाचं आहे. तिसरा जो मुद्दा आहे इतिहासाच्या साधनांचे चिकित्सक संशोधन करणे. म्हणजे काय मित्रांनो, बघा, समजा एक घटना घेतली आहे 1857चा उठाव, याचा इतिहासकार शोधतोय. मग या 1857च्या उठावाच्या संदर्भात जे लिखित साधनं उपलब्ध आहेत, मग या लिखित साधनांमध्ये काही दस्तावेज असतील किंवा मौखिक साधनांमध्ये त्या संदर्भात काही पवाडे असतील, गीतं असतील किंवा काही कथा असतील, या सगळ्या गोष्टींचं संकलन करून
त्या संदर्भात लिहून ठेवलेली माहिती त्या काळातील ज्या साधनांवरती लिहिलेली आहे त्या साधनांचा खरे खोटेपणा तपासणे हे इतिहासकाराला गरजेचं असतं. म्हणजे काय, 1857चा उठाव जर तत्कालीन काळामध्ये कोणी लिहून ठेवला असेल, काही माहिती त्या संदर्भात असेल, तर त्या साधनांची तपासणी करणं, त्या साधनांची सत्यता पडताळून पाहणं हा सुद्धा भाग या इतिहासाच्या संशोधन पद्धतीमध्ये महत्वाचा आहे. मित्रांनो, अशा प्रकारे साधनांचं चिकित्सक संशोधन करणं गरजेचं आहे. चौथा मुद्दा आहे ऐतिहासिक संदर्भाशी निगडित योग्य प्रश्नांची मांडणी करणे. म्हणजे जी घटना आहे, समजा 1857चा उठाव पण ही घटना घेतलेली आहे, तर या घटनेच्या संदर्भामध्ये योग्य प्रश्नांची मांडणी इतिहासकाराने केली पाहिजे दोघी बाजूने. म्हणजे प्रश्नांची मांडणी केल्यानंतर इतिहासकाराला त्यामधून जे वस्तुनिष्ठ प्रश्न प्राप्त होतात त्या माध्यमातून इतिहासाचं आकलन इतिहासकाराला किंवा वाचकाला होऊ शकतं. म्हणून इतिहासाच्या माध्यमामध्ये इतिहासाच्या ऐतिहासिक संदर्भांच्या निगडीत ज्या गोष्टी आहेत त्याची मांडणी प्रश्नांच्या स्वरूपात केली पाहिजे आणि त्याचे उत्तर शक्यतो वस्तुनिष्ठ स्वरूपात येतील अशी ती प्रश्न असले पाहिजे. म्हणजे सत्यापर्यंत पोहोचणं सोपं जातं. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे मुद्दा, संभाव्य परिकल्पना आणि सिद्धांत मांडणी. म्हणजे या घटनेबद्दल एकंदर सर्व माहिती संकलित झाल्यावर, तिचं विश्लेषण झाल्यावर, इतिहासकाराला त्या गोष्टीचं आकलन झाल्यावर त्याला त्या गोष्टीमध्ये असलेली सत्यता आणि असत्यता समजते आणि त्या माध्यमातून त्याने त्या घटनेच्या संदर्भामध्ये एक परिकल्पना किंवा एक सिद्धांत मांडून ती घटना कशा प्रकारे घडलेली आहे आणि त्या घटनेचा काय परिणाम झालेला आहे आणि ऐतिहासिक स्वरूपामध्ये त्या कृतींनी कोणता बदल घडून आलेला आहे हे सांगितलं पाहिजे. त्या माध्यमातून मित्रांनो इतिहासकाराने या इतिहास संशोधन पद्धतीच्या पायऱ्या आणि टप्प्यांचा उपयोग करून इतिहासाचं संशोधन आणि इतिहास लेखन केलं पाहिजे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की या संशोधन पद्धतीच्या माध्यमातून जगामधले सर्व इतिहासकार इतिहासाचं लेखन करत असतात. मग इतिहासाचं लेखन करत असताना इतिहासकाराला मित्रांनो संशोधनाच्या या पद्धतीतून इतिहास मांडत असताना इतिहासातल्या त्या घटनांचं जशा प्रकारे आकलन होतं आणि ज्या प्रकारे त्यांची वैचारिक आकलन क्षमता असते त्याप्रमाणे ते इतिहासाची मांडणी करत असतात. मग त्या माध्यमातून इतिहास लेखनाच्या परंपरा निश्चित होत असतात. म्हणजे काय, आता याच्या पुढचा जो मुद्दा आहे की इतिहास लेखनाच्या परंपरा. म्हणजे प्रत्यक्ष इतिहास लेखनाला सुरुवात झाल्यावर इतिहासकाराला कोणत्या गोष्टी समाजापर्यंत पोहोचवायच्या आहे त्याची निवड इतिहासकाराला करावी लागते. म्हणजे आता बघा, आपण याच्यातला पहिला मुद्दा लक्षात घेऊ की इतिहासकाराला इतिहासातील घडलेल्या प्रत्येक घटनेची नोंद घेणे शक्य नसतं. म्हणजे प्रत्येक घटनेची नोंद घेता येत नसल्यामुळे मग इतिहासकार कोणत्या घटनांचा इतिहास शोधतो आणि त्याचा इतिहास लेखन करतो हे सर्वस्वी लेखकाला वाचकापर्यंत काय पोहोचवायचं आहे यावर अवलंबून असतं. म्हणजे लेखकाला इतिहासकाराला जर वाचकांपर्यंत एखाद्या उदाहरणार्थ 1857च्या उठावाची माहिती पोहोचवायची आहे तर लेखक या घटनेची निवड करेल. मग ही घटना निवडल्यावर आता 1857चा उठाव होत असताना अनेक घटना त्या काळामध्ये घडून गेलेल्या आहे, पण प्रत्येक घटनेची नोंद घेणं या इतिहासकारांना शक्य नसतं. म्हणून इतिहासकार या एखाद्या घटनेची नोंद घेत असताना वाचकांपर्यंत काय पोहोचवायचं आहे हे इतिहासकाराच्या या घटनेने घेतलेल्या नोंदवरती अवलंबून असतं. म्हणजे इतिहासकार काय करतो तर एखादी घटना निवडतो आणि वाचकांपर्यंत ती पोहोचवतो. ती वाचकांपर्यंत पोहोचवत असताना आपल्या इतिहासकाराला त्या घटनेचं जे आकलन होतं त्याला ज्या संकलित माहितीवर जो इतिहास समजतो
आणि जो समजलेला इतिहासकार त्याच्या असलेल्या वैचारिक दृष्टिकोनाने मांडतो, त्या वैचारिक दृष्टिकोनावरती इतिहासकाराच्या लेखनाची लेखन शैली निर्माण होते किंवा त्या लेखकाची लेखन शैली ठरत असते. मित्रांनो, आता ज्या प्रकारे इतिहासकार घटनेची नोंद घेतो, संकलित माहितीचं संशोधन करतो आणि त्यांना त्या घटनेचं आकलन झाल्यावर ते स्वतःच्या वैचारिक दृष्टिकोनातून मांडतो आणि अशा या वैचारिक दृष्टिकोनातून मांडत असताना इतिहासकारांच्या या लिखाणामधून इतिहास लेखनाच्या अनेक परंपरा तयार होत असतात. मित्रांनो, आता बघा, आपल्या जगभरातल्या प्राचीन संस्कृतींमध्ये पूर्वी इतिहास लेखन केलं जात नव्हतं, कारण इतिहास लेखनाची त्या काळामध्ये साधनं उपलब्ध नव्हती. मग आपल्या प्राचीन जगातील काळातील लोकांना इतिहासाच्या जाणीवा नव्हत्या का असं म्हणता येणार नाही, तर त्यांना जाणीवा होत्या. मग ते आपल्या जाणीवा किंवा आपला इतिहास कशा प्रकारे व्यक्त करायचे, तर तो इतिहास आणि त्या जाणीवा ते आपल्या पूर्वजांनी ज्या पराक्रमाच्या गोष्टी केलेल्या आहेत त्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहोचवण्याचं काम त्या काळामध्ये आपले जे लोक आहेत ते करत होते. आणि त्या माध्यमातून आपला जो इतिहास आहे किंवा ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वेगवेगळ्या माध्यमातून पोहोचवत होते. मग अशा या पोहोचवण्यामध्ये जे वेगवेगळे साधनं होते तर ते काय होते, ते आपल्याला जर आपण त्यांचं ऐतिहासिक घटनांचं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येतं की त्या काळामध्ये त्यांनी जे गुहाचित्रांमध्ये स्मृतींचं जतन करून ठेवलेलं आहे, जे काही त्यांनी त्या काळामध्ये कथा, कहाण्या, पोवाडे, गीत सादर केलेलं आहे, हे सर्व काय आहे, तर हे सर्व त्या काळातील इतिहासाची साधनच आहे. आणि मित्रांनो, आधुनिक काळामध्ये आपल्या प्राचीन काळामध्ये वापरल्या गेलेल्या या इतिहास लेखनाच्या साधनांचाच वापर करून इतिहासाचं संशोधन केलं जातं हे आपण बघतो आहे. अशा प्रकारे मित्रांनो, इतिहासाचं लेखनाचं स्वरूप हे बदलत गेलेलं आहे. म्हणजे पूर्वी इतिहास लिखित स्वरूपात नव्हता, मग इतिहास लेखनाची परंपरा कुठे सुरू झाली हे सुद्धा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, इतिहास लेखनाची परंपरा कुठे सुरू झाली याचं जर आपण प्रामुख्याने संशोधन करण्याचं किंवा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला लक्षात येईल. बघा, आपल्या पुस्तकामध्ये हा एक भाग दिलेला आहे, तुम्हाला माहित आहे का. तर याच्यामध्ये हा जो फ्रान्समधील लुव्र संग्रहालयामधला जो शिलालेख आहे सर्वाधिक प्राचीन, तर या शिलालेखावरती जी माहिती आहे त्या माहितीवरनं आपल्याला लक्षात येतं की याच्यावर जे चित्र आहे याच्यामध्ये एक सैन्य आहे, तिचं डाल घेऊन ते संरक्षणाने शिस्तबद्ध पद्धतीने चालत आहे आणि एक सेनानी त्यांचं नेतृत्व करत आहे. अजून त्याच्या खाली जर आपण त्याला झूम करून पाहिलं तर तिथं वेगवेगळ्या प्रकारचे लिखित मजकूर आपल्याला सापडतो. मित्रांनो, हा जो लिखित मजकूर त्या शिलालेखावरती आहे त्यावरनं आतापर्यंतच्या संशोधनामध्ये असं लक्षात आलेलं आहे की इतिहास लेखनाची परंपरा त्या फ्रेंचमधील लुव्र संग्रहालयामध्ये असलेल्या त्या शिलालेखावरती सापडते. म्हणजे तिथून खऱ्या अर्थाने इतिहास लेखनाला सुरुवात झाली असं आतापर्यंतच्या संशोधनावरनं सांगता येतं. मित्रांनो, आता या शिलालेखावरती काय उल्लेख केलेला आहे, हा शिलालेख सुमारे 4500 वर्ष पूर्वीचा आहे. सुमेर संस्कृतीचं दर्शन त्या शिलालेखामध्ये झालेलं आहे. इथं 2 राजांच्या संघर्षाच्या कहाण्या त्याच्यात प्रतिबिंबित केलेल्या आहेत आणि म्हणून तिथं झालेल्या त्या युद्धांची नोंद त्या शिलालेखावरनं करता येते. आणि म्हणून मित्रांनो, फ्रान्समधील लुव्र या जगप्रसिद्ध संग्रहालयामध्ये या शिलालेखाचं जतन आणि संवर्धन करून ठेवण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे इतिहासाची परंपरा ही जर आपण इतिहास लेखनाची परंपरा जर आपण शोधण्याचा प्रयत्न केला तर ती फ्रान्समधील लुव्र संग्रहालयातील त्या शिलालेखापर्यंत आपल्याला घेऊन जाते.